खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी मला प्रश्न केले होते किंवा कमेंटच्या माध्यमातून सुद्धा विचारणा केली होती की जो सोलर पंप आहे तो सोलर पंपाची मोटर एका कंपनीची दुसऱ्या कंपनीवरती चालते का आणि त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा। म्हणजे जर तुमचा शक्ती कंपनीचा जर सोलर पंप असेल तर ती जीके च्या सोलरला ती मोटर लावली तर चालते का, किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा जर तुमचा सोलर पंप असेल आणि त्या सोलर पंपाची मोटर आदला बदल जर केली तर तुम्हाला तिथे चालते का, आणि त्याच्यामध्ये सविस्तर व्हिडिओ आपण याच्यावरती बनवणार आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ मधली माहिती जर आवडली तर व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला जर असं करायचं असेल की एखाद्या सोलरची मोटर दुसऱ्या सोलर जर जोडायची असेल तर तुम्ही ती जोडू शकता, परंतु तिथं ते पॅनल आहेत आपले, त्या पॅनलचा एकदा तुम्हाला तिथे नक्की विचार करावा लागणार आहे। कारण याच्यामध्ये आता सध्या दोन प्रकारचे पॅनल तिथे आपल्याला अवेलेबल असतात, एक म्हणजे पॉलीक्रिस्टलाइन आणि एक मोनोक्रिस्टलाइन, असे दोन प्रकारचे सोलर पॅनल असतात। आणि ते सोलर पॅनल वेगवेगळे त्याचे हे असतात पॅरामीटर वगैरे, किंवा त्याची पॉवर जनरेट करण्याची तिथे कॅपॅसिटी तिथे वेगवेगळी असते। आणि पॉली आणि मोनो हे जे पॅनल आहेत याच्यावरती सविस्तर आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते तिथे आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्यवस्थितरित्या तिथे बघू शकतात, ते समजून घेऊ शकतात की पॉली आणि मोनो या दोन पॅनल आहेत त्याच्यावरती नेमकं फरक काय आहे। आता प्रश्न पडतो की आपण जर ती मोटर जर ती एका सोलरवरती जर एका सोलरवरती दुसऱ्या सोलरवरती जर चालली तर चालते का। तर शेतकरी बांधवांनो, ती मोटर जर तुम्हाला चालायची असेल तर तुम्ही ती चालू शकता, परंतु हे जे पॅनल आहेत ते पॅनल तुम्हाला सारखे असले पाहिजेत। म्हणजे जर तुमची जर मोटर ही एक मोटर ही पॉली क्रिस्टलाइन ची जर प्लेटा असतील, आता जर पॉली आणि क्रिस्टलाइन फरक नसेल तर आपल्या ज्या व्हिडिओ मध्ये तुम्ही दिसत असेल ती फोटो बघू शकता। त्याच्यामध्ये पॉली म्हणजे एकदम थोडासा निळसर कलरच्या ज्या पाटा असतात त्याला त्या पॉलीच्या असतात, आणि मोनोच्या ज्या म्हणजे आता नवीन प्लेटा म्हणजे थोडस काळसरच्या प्लेटा असतात त्या मोनोच्या असतात। आता जर तुम्हाला जर मोनोचा जर सोलर पंप भेटला असेल आणि जर तुम्हाला जर दुसरा जर मोनोची जी सोलर पंप आहे किंवा मोटर आहे ती जर पॉलीच्या सोलर पंपाला जर जोडायची असेल तर तिथे ती कमी पाणी देणार आहे। जर तुम्हाला जर ही मोटर जोडायची असेल तर ती तिथे तुम्हाला कमी तिथे पाणी भेटणार आहे। आणि जर तुमची दोन्ही जर मोटरी पॉलीच्या जर असतील किंवा दोन्ही जर सोलर तुमच्या जर पॉलीच्या असतील तर ते तुम्ही तिथे मोटर चेंज करू शकता आणि पाणी वगैरे ती सारखीच तिथे देणार आहे। आणि जर तुमचे जर हे आहे त्याच्यामध्ये पॉली असतील किंवा मोनो असतील, ह्या वेगवेगळ्या जर प्रकारचे जर तुमचे जर एकमेकाच्या जर विरोधात जर सोलर किंवा मोटर असेल तर ते व्यवस्थितरित्या तुम्हाला तिथे पाणी भेटणार नाही। तुम्हाला जर जोडीची जर असेल तर तुम्हाला एक सोलर म्हणजे पॉली असेल तर दुसऱ्या सोलरला पॉलीचीच मोटर असली पाहिजे। जर तुम्ही जर विरुद्ध जर जोडत असाल तर ती तुम्हाला तिथे कमी पाणी भेटणार आहे। आणि त्याच्यामध्ये कमी पाणी तर काय भेटतं तर तिथे पॉलीक्रिस्टलाइनचे जे मोटर आहेत त्याची मोटरची वाइंडिंग वेगळी असते, वेगळ्या पद्धतीने तिथं तिची वाइंडिंग केलेली असते। त्याच्यानंतर ज्या मोनोच्या असतात त्याची सुद्धा वेगळी तिथे वाइंडिंग असते, त्याच्या आरपीएम वगैरे वेगळं असतं, त्याचे आउटपुट व्होल्टेज वगैरे त्या मोटरला वेगळे असतात। त्याच्यामुळे तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे जर मोटर अल्टरनेट करायचे असेल किंवा ह्या सोलरचे त्या सोलर जर बसवायचे असेल तर तिथे त्या प्लेटाचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे। दोन्ही तुम्हाला तुमचे जे मोटर आहे किंवा सोलर आहे ते दोन्ही पॉलीचे पाहिजे किंवा दोन्ही मोनोचे पाहिजे, तरच तुम्ही तिथे मोटर तिथे चेंज करू शकता। अन्यथा तुमची जी मोटर आहे ती मोटर तिथे तुम्हाला कमी वगैरे टीचर तुम्हाला मिळण्याची शक्यता असते। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कळत असेल की जर तुम्हाला जर सोलर अल्टरनेट करायचे असेल, ह्या सोलरची त्या सोलरला बसायचे असेल तर कोणत्या पद्धतीने तुम्ही बसू शकता। तर आणि जर समजा व्यवस्थित जर तुम्हाला जर हे करू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही हेड फक्त चेंज करू शकता। जर एका सोलरचा दुसऱ्या सोलरला जर ती हेड बदलायचा असेल तर हेड बदलू शकता, हेडचा काही प्रॉब्लेम नाही, हेड तुम्ही बदलू शकता। मोटर तीच ठेवा, फक्त हेड बदलायचा असेल तर तुम्ही काही त्याला अडचण नाही, कुठलेही पॉलीचा असो किंवा मोनोचा असो प्लेटा त्याच्यावरती हेडचा कुठल्याही प्रकारचा तिथे इफेक्ट होत नाही। फक्त जर तुम्हाला जर मोटर वगैरे चेंज करायचं असेल तर तिथं पॉली आणि मोनोच्या प्लेटाचा तुम्हाला तिथे विचार करावा लागणार आहे। तर ही होती थोडीशी माहिती, ही माहिती कशी वाटली आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ मधली माहिती जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आणि सोलर संबंधी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, त्याचं उत्तर आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू। चला तर मग भेटूया एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।